हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. आज आपण मेकॅनिक्स हा सब्जेक्ट बघणार आहेत. अप्लाइड मेकॅनिक्स जो सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरमध्ये सब्जेक्ट असतो. मग आता ॲक्च्युली मेकॅनिक्स म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन अशी करतो. इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फोर्सेस अँड इट्स इफेक्ट्स ऑन अ बॉडी विच इज इन अ रेस्ट ऑर विच इज इन अ मोशन. बट फोर्सेसची स्टडी आपण पुढं करणारच आहेत, बट त्याच्याच रिलेटेड एक फर्स्ट टॉपिक आहे. टॉपिक वाईज आपण जाणार. तर पहिला चॅप्टर आहे सिंपल लिफ्टिंग मशीन. मग आपण आज पहिल्या लेक्चरमध्ये आपण पहिला टॉपिक कव्हर करणार आहेत, तो म्हणजे सिंपल लिफ्टिंग मशीन. आता ऍक्च्युली सिंपल लिफ्टिंग मशीन काय ते मी तुम्हाला सांगतो, नीट लग जा. तर सिंपल लिफ्टिंग मशीन, सिंपल लिफ्टिंग मशीन फर्स्ट टॉपिक आहे. चॅप्टर वाईज जाणार आहेत आपण, ठीक आहे. तर ऍक्च्युली सिंपल लिफ्टिंग मशीन जी आहे ते ऍक्च्युली काय ते मी थोडं सांगतो, नीट लग जा. के डिवाइस एक असे एक अरेंजमेंट आहे किंवा द अरेंजमेंट ऑफ ए मेंबर्स, द अरेंजमेंट ऑफ ए मेंबर्स विच कॅन लिफ्ट ए हेवी लोड, विच कॅन लिफ्ट ए हेवी लोड विथ द हेल्प ऑफ मिनिमम एफर्ट. म्हणजे कमीत कमी फोर्स लावून जास्तीत जास्त लोड उचलण्यासाठी जी काय अरेंजमेंट केली जाते त्या पूर्ण अरेंजमेंटला और असेंब्लीला आपण सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणू शकतो. काही काही जण डेफिनेशन याला असं पण सांगतात, ए डिव्हाइस विच कॅन लिफ्ट ए हेवी लोड विथ ए मिनिमम एफर्ट. मग काही जण डिव्हाइस म्हणतील किंवा अरेंजमेंट ऑफ ए मेंबर्स म्हणतील. बट ही सगळी अरेंजमेंट कशासाठी आहे, तर हेवी लोड उचलण्यासाठी विथ द हेल्प ऑफ मिनिमम एफर्ट. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं झालं तर डे टू डे लाईफ मध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी बघतो. जसं की एक्झाम्पल सांगतो मी. समजा एखादं वजन उचलायचं, तर विथ द हेल्प ऑफ पुली अँड रोप, पुली आणि रोप आपण लावून काय करतो, आपण वजन उचलत असतो, ठीक आहे. किंवा जर एखादा मोठा दगड असेल आणि त्याला रस्त्यातून बाहेर बाजूला काढायचं असेल आणि आपल्याकडे मशीन्स वगैरे काय अवेलेबल नसतील, तर आपण काय करतो, एक लॉंग लिव्हर घेतो, रॉड घेतो त्याला म्हणतो, आणि त्याला विथ द हेल्प ऑफ लिव्हर ऍक्शन म्हणजे रॉड लावतो आणि एक टेकू देतो, जे की मी तुम्हाला दाखवतो. लक्ष द्या. सिंपल मशीन तुम्हाला व्हिज्युअलाइज करून दाखवतो मी, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की काय आहे ते, ठीक आहे. चला मध्ये जातो. चलो, दिसत असेल तुम्हाला की ही जी अरेंजमेंट आहे, चेक करा. हा जो दगड आहे, मी थोडासा कलर चेंज करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. हा जो दगड आहे, हा मोठा दगड आहे, चेक करा. ह्या दगडला मूव्ह करण्यासाठी विथ द हेल्प ऑफ आपण काय करतोय, एक रॉड घेतलाय, इथे बघा, चेक करा, रॉड घेतलाय आणि इथे एक छोटासा टेकूल लावलाय, ठीक आहे. इथे जेव्हा फोर्स अप्लाय करतो हा दगड मूव्ह होत असतो. ह्याच ऍक्शनला आपण लिव्हर ऍक्शन म्हणतो. इन अ सिमिलर वे इथे चेक करा, इथे दिसत नसेल तुम्हाला व्यवस्थित, मी दुसरी फिगर दाखवतो, ठीक आहे. म्हणजे ही अरेंजमेंट आहे काय कशासाठी, तर हेवी लोड उचलण्यासाठी, ठीक आहे. सिंपल मशीन. चल, थोडस दिसत नसेल, आपण नवीन फिगर बघूत. हा, इथं चेक करा, ठीक आहे. ही जी मशीन आहे थोडं बाजूला करतो मी, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, ठीक आहे. चेक करा. आपण विथ द हेल्प ऑफ सिंपल पुली, हे जी काय पुली आहे
त्या पुलीच्या मदतीनं आपण हा जो रेड कलरचा वेट आहे, हा वेट आहे, त्याला आपण लोड म्हणतो, लोड लिफ्ट करतोय, हे मिनिमम एफर्टने आपण हे करू शकतो. किंवा दुसरं एक एक्झाम्पल दाखवलं इथं, चेक करा. इथे मोठा दगड आहे, इथे एक मोठा दगड आहे, तो इथे मी येलो कलरने दाखवतो, चेक करा. हा जो दगड आहे, विथ द हेल्प ऑफ रॉड, विथ द हेल्प ऑफ लिव्हर ऍक्शन, इथे एक टेकू लावलाय, इथे फोर्स अप्लाय केला हे मूव्ह होत असते. किंवा व्हील अँड ऍक्सेल मशीन, आपण विथ द हेल्प ऑफ पॅडल, पॅडलला फिरवून आपण चाक मागचं काय करतोय, रोटेट करतोय. आणि असेच भरपूर सारे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. ही अरेंजमेंट आहे. ही अरेंजमेंट कशासाठी आहे की जे काही लोड आहे ते लोड आपण मिनिमम एफर्ट किंवा मिनिमम फोर्स लावून आपण ते मूव्ह करू शकतो. ठीक आहे, मग याला आपण काय म्हणतो, सिंपल मशीन. बट मी जर असं जर डेफिनेशन सांगितली तर ते व्यवस्थित होणार नाही, म्हणून आपण त्याची सिंपल डेफिनेशन सांगतो. चेक करा की व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिंपल मशीन. सिंपल मशीन म्हणजे काय, चेक करा. द अरेंजमेंट ऑफ ए मेंबर्स. मी तर डेफिनेशन लिहितो, पहिला बीट डेफिनेशन. सिंपल मशीन, सिंपल मशीन कोणाला म्हणायचं, तर बुक मध्ये डिफरंट डिफरंट डेफिनेशन्स आहेत, बट मला जी जरा योग्य वाटली ती सांगतो मी. द अरेंजमेंट ऑफ ए मेंबर्स, अरेंजमेंट ऑफ मेंबर्स which can lift a heavy loads with minimum effort is known as simple machine और सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणलं चालतं. काही काही जण हीच डेफिनेशन थोड्याशा वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करतात. सेम डेफिनेशन, ठीक आहे, ही सेम डेफिनेशन वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करतात. ते म्हणजे काय की इथं द अरेंजमेंट ऑफ ए मेंबर्स असं म्हणण्यापेक्षा द डिव्हाइस असं म्हणतात. काय म्हणतात, द डिव्हाइस, ठीक आहे. और मध्ये लिहितो मी, ही पण डेफिनेशन. द डिव्हाइस विच कॅन लिफ्ट ए हेवी लोड्स विथ ए मिनिमम एफर्ट इज नोन ॲज सिंपल मशीन. ठीक आहे, मग आता सिंपल मशीनची डेफिनेशन एवढं तर कळलं की एक अरेंजमेंट आहे, मग ते व्हील ॲक्सल अरेंजमेंट असो, पुली अरेंजमेंट असो की लिव्हर अरेंजमेंट असो, व्हॉट एव्हर विथ द अरेंजमेंट, लोड लिफ्ट करण्यासाठी, हेवी लोड्स लिफ्ट करण्यासाठी आपण एक अरेंजमेंट यूज करतो, जे की विथ द हेल्प ऑफ मिनिमम एफर्टने ते वर्क डन व्हायला पाहिजे. मग आता की लक्षात आलं की चलो ठीक आहे, सिंपल मशीन म्हणजे काय की मॅक्सिमम लोड उचलण्यासाठी जे काही अरेंजमेंट केली जाते विथ द हेल्प ऑफ मिनिमम एफर्ट, ते लोड उचलण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो, सिंपल मशीन म्हणतो. मग एक कधी कधी प्रश्न विचारतात की व्हॉट इज मिनिंग ऑफ कंपाऊंड मशीन. व्हॉट इज मिनिंग ऑफ कंपाऊंड मशीन. ऍक्च्युली कंपाऊंड मशीन म्हणजे काय ते सांगतो. कंपाऊंड मशीन जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल मशीन एकत्र काम करत असतील, दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल मशीन, इफ टू or more than two simple machine works together, simple machine works together, काय, simple machine works together, then such a machine is called as काय, is called as compound machine. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल मशीन जर एकाच मशीन मध्ये काम करत असेल त्याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड मशीन म्हणतो. ठीक आहे, मग आता कंपाऊंड मशीन म्हणजे काय, डे टू डे लाईफ मध्ये जे काही क्रेन्स आहेत त्याच्यामध्ये नंबर ऑफ पुलीज यूज करतो, नंबर ऑफ गिअर्स यूज करतो, म्हणजे ही जी काय अरेंजमेंट आहे त्याला काय म्हणायचं, कंपाऊंड मशीन म्हणायचं. मग आता आपल्याला जास्त डिटेलमध्ये कंपाऊंड मशीन नाही, आपण सिंपल मशीनवरच फोकस करू. तर आपण पहिली जी डेफिनेशन केली होती त्याच्यावर मी थोडंसं रिपीट करेन की व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिंपल मशीन, ए डिव्हाइस विच कॅन लिफ्ट अ हेवी लोड्स
which can lift a heavy loads with a minimum effort. With a minimum effort. म्हणजे जे काय मशीन आहे ती मशीन मिनिमम एफर्ट अप्लाय करून जास्तीत जास्त लोड उचलत असेल तर त्याला काय म्हणायचं, सिंपल मशीन. मग तुमच्या कानावर प्रत्येक वेळेस सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणल्यानंतर दोन वर्ड कंटिन्युअसली ऐकू येत असतील, ते म्हणजे लोड आणि एफर्ट. आता लोड कोणाला म्हणायचं आणि एफर्ट कोणाला म्हणायचं. तर ऍक्च्युली लोड जे आहे ना, लोड आपण डिनोट करतो डब्ल्यू ने. आता लोड म्हणजे काय, वेट आहे ज्याला उचलायचं आहे. द वेट which is to be lifted with the help of the weight which is to be lifted with the help of effort. The weight which is to be lifted with the help of effort is known as काय, लोड. हा, काही काही जण विथ हेल्प ऑफ मशीन पण म्हणतील, बट ऍक्च्युली एफर्ट लागतो त्या मशीनला ऑपरेट करण्यासाठी. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, लोड असं म्हणणार. मग आता ऍक्च्युली लोड इज डिनोटेड बाय, आता एक्झाम मध्ये लिहायचं म्हणल्यावर असं लिहावं लागतंय, लोड इज डिनोटेड बाय. लोड कशाने दाखवतो, डिनोटेड बाय. इथे लिहिले मी, कशाने दाखवतो रे, डब्ल्यू. आणि लोड इज मेजर्ड इन, लोड कशामध्ये मेजर करतो, लोड इज मेजर्ड इन न्यूटन. हा, फक्त याने लिहिलं तर चालतंय. ठीक आहे. सिमिलर वेनी जसं लोड आहे तसंच काय रे, आपल्याला एफर्ट पण पाहायचंय. तसं मी कंटिन्यू करतो आपण. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एफर्ट. एफर्ट, आता एफर्ट म्हणजे काय, द फोर्स which is required to lift a load, the force which is required to lift a load is known as काय, एफर्ट. आता एफर्ट कशाने दाखवतो ते मी लिहिले पुढं, बट एक वाक्य लिहायचं एक्झाम मध्ये लिहायचं असेल तर, एफर्ट इज डिनोटेड बाय P and effort is measured in काय, न्यूटन. म्हणजे एफर्ट सुद्धा कशामध्ये मेजर करतो रे, न्यूटन मध्येच मेजर करतो. मग आता दोन गोष्टी तर क्लिअर झाल्या की व्हॉट इज मिनिंग ऑफ लोड आणि व्हॉट इज मिनिंग ऑफ एफर्ट. मग आता सिंपल मशीनच्या रिलेटेड भरपूर साऱ्या टर्म्स आपल्याला माहित असायला पाहिजेत, टेक्निकल टर्म्स. म्हणजे पुढे शब्द येतील, व्हॉट इज मिनिंग ऑफ व्हेलॉसिटी रेशो, व्हॉट इज मिनिंग ऑफ मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, ते सुद्धा आपण बघू. ठीक आहे, चल. मग आता नेक्स्ट बीट आहे ते म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो एक कॉन्सेप्ट येतो, व्हेलॉसिटी रेशो, त्यालाच VR सुद्धा म्हणतात. आता रेशो आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की द रेशो ऑफ distance traveled by effort to distance traveled by load. The distance traveled by the effort to the distance traveled by load is known as velocity ratio.
मग आता व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू काय रे, डिस्टन्स मूव्ड बाय किंवा ट्रॅव्हल्ड बाय, मूव्ड पण लिहितात काय जण, ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट, ज्याला की मी एक्स न दाखवतो, आणि होल डिवाइड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड, हे वाय न दाखवतो. मग आता ऍक्च्युली ह्याला मी एक्स बाय वाय पण दाखवतो. डिस्टन्स इज मेजर्ड इन अ मीटर अँड डिस्टन्स इज ऑल्सो मेजर्ड इन न्यूटन. therefore मीटर अँड डिवाइड बाय मीटर इट इज अन युनिटलेस क्वांटिटी. म्हणजे व्हेलॉसिटी रेशो इज अ युनिटलेस क्वांटिटी. इथं असं लिहू शकतो, व्हेलॉसिटी रेशो इज युनिटलेस क्वांटिटी. म्हणजे याला युनिट नाहीये. सिमिलरली आपण नवीन एक कॉन्सेप्ट बघणार, ते म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, त्यालाच MA पण म्हणतो. व्हॉट इज मिनिंग ऑफ MA? इट इज ऑल्सो अ रेशो. म्हणजे द रेशो ऑफ लोड टू एफर्ट which is required to lift a load, which is required, which is required to lift a load is known as काय, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA इज इक्वल टू लोड डिवाइड बाय एफर्ट. मग आता लोड कशाने दाखवतो रे, W डिवाइड बाय P. ठीक आहे, लोडचं युनिट न्यूटन, एफर्टचं ऑल्सो युनिट न्यूटन. म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज ऑल्सो ए युनिटलेस क्वांटिटी. म्हणजे ह्याला युनिट नाहीये. ठीक आहे, चलो मग ह्या 2-3 काही टर्म बघितल्या, आणि त्याच्यानंतर आपल्याला इनपुट पाहायचंय, आउटपुट पाहायचंय, जे की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.